उद्धव ठाकरे काही वेळातच पत्रकार परिषद घेतील। त्याआधी बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि त्याची पाहणी देखील करण्यात आली। राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे। स्मारकाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे राऊतांनी स्मारकाची पाहणी केल्याचंही अपडेट मिळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। काही वेळातच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी स्मारकाची पाहणी केल्याची माहिती मिळते। स्मारकाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे। तर यावेळी काही वेळातच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत त्या संदर्भात आणि यावेळी आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहेत। स्मारकाची पाहणी केल्यानंतर काही वेळातच उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर सुरू असतानाच आज उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे राजकीय स्थितीवर उद्धव ठाकरे काय बोलणार काय याच्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, कोणी कोणी पाहणी केली आहे सध्या स्मारकाची, काय ताजे अपडेट आहेत? या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे पण या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबत अरविंद सावंत आहेत आणि जे शिवसेनेचे नेते आहेत हे सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणी जे स्मारकाचं काम झालेलं आहे, पहिला टप्पा जो पूर्ण झालेला आहे त्याची आज पाहणी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। या ठिकाणी वाचनालय असेल किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या आठवणीतल्या वस्तू आहेत किंवा त्यांची जी भाषणं आहेत, त्यांचे जे रील्स ज्या ध्वनिफिती आहेत त्या सगळ्या या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे। आणि त्या अनुषंगाने आता हे याची पाहणी करणार आहेत उद्धव ठाकरे आणि यानंतर ते जे प्रसार माध्यम यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे। एकंदरीतच आता या पूर्ण स्मारकाचं जे काम झालेलं आहे पहिल्या टप्प्यातलं ते लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी जी तारीख आहे ती घोषित करण्याची शक्यता यामध्ये होईल असं सांगितलं जात आहे। एकंदरीतच या ठिकाणी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। निश्चितच मनोज, किती वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, नेमकं काय? पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये जी आहे ती पत्रकार परिषद सुरू होईल। कारण या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आलेले आहेत। काही आतमध्ये ज्या काही वस्तू आहेत आणि जे नेते आहेत त्यांच्यासोबत ते बातचीत करत आहेत। त्याचबरोबर ज्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे त्या सर्वांशी बातचीत करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आणि नंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स सुरू होईल। यामध्ये जेव्हा जे नेते आहेत, खासदार अरविंद सावंत असतील, खासदार अनिल देसाई असतील, हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत हितगुज करतील आणि नंतर पत्रकार परिषद होईल आणि केव्हा हा पहिला टप्पा जो आहे तो लोकांसाठी खुला करायचा आहे यावर सुद्धा ते घोषणा होण्याची शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद मनोज ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।